नर्मदे हर. नर्मदा मैया पायी परिक्रमेचा आज 29वा दिवस आहे आमचा. तर आमची नर्मदा मैया पायी परिक्रमा सुरू आहे आणि आम्ही चालत आहोत. तर कधी सवय नसते आपल्याला एवढी, त्यामुळं आपण आजारी पडतो. थंडी खूप होती मध्ये मध्ये, आता थंडी कमी आहे. आजारी पण पडले आणि तब्येत आता चांगली पण झाली आहे. तर उद्यापासून परत पुढच्या परिक्रमेला सुरुवात होत आहे. आज आम्ही अंकलेश्वर इथे आहे. तर आम्ही दादागुरूसोबत आहे. दादागुरू इथे उद्या पोचणार आहेत बाकीचे सर्व लोकांना घेऊन, कारण प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे लोक पोचलेले आहेत. ज्यांची तब्येत बिघडलेली आहे त्यांना ट्रीटमेंट देतात, त्यांना सेवा करतात त्यांची आणि पुढे त्यांना मार्गस्थ लावतात. तर अशा प्रकारे आमचं आता 2 दिवसामध्ये आम्ही 4 तारखेपर्यंत समुद्रावर पोचणार आहे. तर नर्मदा मैयाचं आम्ही रोज दर्शन घेतो. मला जेव्हा व्हिडिओमध्ये नर्मदा मैया दिसेल तेव्हा तुम्ही नर्मदे हर असे कमेंट करत जा आणि लिहित जावा कमेंटमध्ये की नर्मदे हर. तर तुम्हाला अनुभवसुद्धा येईल की नर्मदे हर. जेव्हा आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेतो तेव्हा खरंच पापमुक्त होतो दर्शनाने. तर आम्ही नर्मदा मैयामध्ये रोज स्नान करतो. आज पण आम्ही स्नान झाले, आमची पूजा वगैरे झालेला आहे, चहासुद्धा आम्हाला मिळाला. बरेच दिवस झाले मी असं बसून व्हिडिओ काढलेला नाही. खूप छोटे छोटे मुलंसुद्धा परिक्रमावासी आहेत. तर आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोक परिक्रमामध्ये सहभागी आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना खूप अनुभव आलेला आहे की परिक्रमा केल्यानंतर काय मन आपलं किती शुद्ध होतं, आपलं अंतरंग पूर्ण आपण बदलून जातो. आपल्याला काही अपेक्षा राहत नाहीत, आपल्याला काही म्हणजे आपला मनाचा राग द्वेष सगळं निघून जातं. आपल्या मनामध्ये जे काय आहे भावना, वाईट भावना, द्वेष म्हणा, लोकांविषयी आपलं जो राग आहे तो सगळा निघून जातो आणि आपण पूर्ण शुद्ध होतो, मन शुद्ध होतं, आपलं तन मन धन सगळं शुद्ध होतं आपलं. आणि खरंच आपण ज्या काय आपल्या अपेक्षा असतात त्या अपेक्षासुद्धा काही राहत नाही आपल्याला, म्हणजे असं काही हवंसं असं वाटत नाही. आपण नर्मदा मैयाच्या परिक्रमा जाताना तिचं नामस्मरण करत आपण जेव्हा पुढे 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 जातो तेव्हा खूप असे रस्ते कठीण असतात, शेतामधून असतात, कठीण रस्ते असतात, पाण्यामधून रस्ते असतात, डोंगर दरी पहाडी खूप पर्वतरांगा खूप पार करून आम्ही नर्मदा मैयाच्या आम्ही हृदयामधून आलेलो आहे. हृदयामधून आम्ही नर्मदा मैयाच्या आलेलो आहोत. तर आम्ही आता भरूचला गेल्यानंतर नर्मदा मैयाचा फक्त हा भाग थोडा आम्ही पार केलेला आहे. तेव्हा भरूचमध्ये गेल्यानंतर आम्हाला नर्मदा मैयाचं मस्तक लागेल. नर्मदा मैयाचं पूर्ण परिक्रमा पार करण्यासाठी बरोबर आम्हाला 4 महिने लागणार आहेत. तर याच्या पुढची परिक्रमा आमची व्यवस्थित पार पडावी अशी मी खरंच नर्मदा मैयाकडे प्रार्थना करते. नर्मदा मैया आम्हाला शक्ती देऊ. आणि ज्यावेळेस माझ्या मनात आले की नर्मदा मैयाचं परिक्रमा करावी त्यावेळेस मला वाटलं होतं, तब्येत खूप बिघडली होती माझी, पण वाटलं होतं मी घरी जाईल असं वाटलं होते. पण नर्मदा मैया दुसऱ्याच्या रूपामध्ये येऊन सांगते की तू ठीक होशील, चांगली होशील आणि पुढं परिक्रमा करू शकते तू. तर ट्रीटमेंट देऊन दवाखाना देऊन, कारण आपलं शरीर साथ देत नसतं आपल्याला. आपण खूप किती बी स्ट्रॉंग राहू द्या माणूस, थोडं तो आजारी पडतो. कारण हवामान खूप वेगळं असतं. कधी थंडी असते, कधी दुपारी ऊन असतं. सकाळी 4ला उठून पहाटे आपल्याला आंघोळ करावी लागते. तर जिथं तुम्ही आजारी आहे, पेशंट आहे, तिथं थांबलं तर तुम्ही उशिरा पण आंघोळ करू शकता, आराम करू शकता. गडबड करू नका, सावकाश चाला म्हणून नेहमी सांगतात ते. आणि आम्ही पहिल्यांदा सावकाशच चाललेलो आहे, तरीसुद्धा माझ्या पूर्ण पायाला फोडं वगैरे सगळं येऊन गेलेले आहे. आता सगळं नीट झालेले आहे. फक्त सर्दी आहे, खोकला आहे थोडा, ते पण कमी होऊन जाईल. आणि पूर्ण जीवन हे 4 महिने आम्ही अगदी संन्यासीसारखं राहतो, संन्यासाप्रमाणेच आम्ही राहतो. आमच्या अंगावर सुद्धा पांढरं शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे. आंघोळ केल्यानंतर आम्ही कपडे स्वच्छ लगे धुवून टाकतो, वाळवतो. जरी वाळले नाही तरी कपडे आमच्या पाठीवर वगैरे टाकतो आणि आम्ही पुढच्या मार्गाला निघतो. तर अशा प्रकारे आमची परिक्रमा सुरू आहे.
तर आपले खरंच महाराष्ट्राच्या लोकांना मी खरंच मनापासून धन्यवाद करते की आपल्या महाराष्ट्रातले खूप लोकांनी परिक्रमा उचललेली आहे आणि भरपूर लोक महाराष्ट्रातले लोक परिक्रमामध्ये आहेत. तर बऱ्याच जणांना असा अनुभव आलेला आहे, परिक्रमा केल्यानंतर आपली जे मनातील इच्छा आहे ते पूर्ण होते. आपण जो संकल्प करतो परिक्रमा करताना मैयाला म्हणतो की मैया परिक्रमा आम्ही करत आहोत, पण आमची अशी इच्छा आहे मनापासून काम पूर्ण होते, ते काम नक्कीच आपलं पूर्ण होतं आणि आपलं इतकं मन बदलतं की आपण कधीही असं घरामध्ये हे असं रागरागा करत असतो. ज्या आपल्या लोकांनी आपल्याला कधी असं विनाकारण बोललेलं असतं, मन दुःखी असतं, तर आपण पूर्ण बदलून जातो आणि जे काय आपल्याला बोललेलं असतं लोकांनी वाईट म्हणा किंवा कारण नसताना सुद्धा जर आपलं मन दुखवलेलं असतं तर ते पूर्णपणे आपण विसरून जातो आणि त्यांच्याजवळच राहू द्या असं म्हणून आपण मैयाला प्रार्थना करतो. पण मला वाटतं की खरंच कोणीही कोणाचं मन दुखवू नये आणि जे लहान आहेत आपल्यापेक्षा आणि आपल्यापेक्षा जे मोठे आहे वृद्ध लोक आहेत, खरं त्यांची सेवा करणं आणि त्यांचं मन न दुखवणं हे सगळ्यात मोठी सेवा आहे. आपण ज्या घरामध्ये आईवडील असतील, वृद्ध लोक असतात, सासू सासरे असतील, वडीलधारी माणसं असतील, त्यांचं कधीही मन दुखवू नका. कारण मन दुखवणं आणि त्यांची सेवा न करणं हे खूप मोठं पाप आहे. जेवढी तुम्ही वृद्ध लोकांची सेवा करल आणि त्यांची जे त्यांना आनंदी ठेवल तर तीच खरी तुमची सेवा आहे. मानव धर्म ही खरी सेवा आहे आणि आपलं तरच आपण जगण्याला आपल्या अर्थ आहे असं समजा तुम्ही. कारण नर्मदा मैयाच्या परिक्रमा खूप लोक आले, ते बरेच लोकांना परिक्रमा पूर्ण करण्यामध्ये अयशस्वी झालेले आहेत. काहीच लोक पुढे गेलेले आहेत, काही लोक परत मागायला गेले. 8 दिवसातच काही लोक मागायला गेले, पण ज्यांच्या नशिबामध्ये आहे परिक्रमा करायचं ते पूर्ण करतात परिक्रमा. तर आम्हाला बरोबर आज बरोबर मी घरातून 1 महिना झालेला आहे. तर 1 महिन्यामध्ये मला भरपूर अनुभव आलेला आहे नर्मदा मैयाच्या परिक्रमामध्ये. जेव्हा आपण चालत असतो तेव्हा खूप विचार येत असतात लोकांना. आपल्याला जे काही खूप दुःख झालेलं असतं, आपण कधी आपलं कारण नसताना सुद्धा आपल्याला खूप दुःखावलेलं असतं, खूप दुःख झालेलं असतं खरंच. तर अंतःकरणामधून आपण त्यांना माफ करून टाकावं. कारण त्यांचं बुद्धी अशी असते की त्यावेळेस ते विचार वेगळाच करत असतात, पण तसं काही नसतं. जेव्हा आपण समोरच्याचं मन दुखवतो तर 10 वेळा विचार करत जावा, कधीही कोणाला दुखवत जाऊ नका. मला वाटते नर्मदा मैयामध्ये प्रार्थना करते की सर्वांना चांगली बुद्धी दे आणि सर्वांचं मन अगदी शुद्ध कर, मन शुद्ध कर, अंतरंग शुद्ध कर, सर्वांना चांगली बुद्धी दे आणि सर्वांचे जे माझ्या हातून सुद्धा कोणाची मनं दुखवलेली असते तर नर्मदा मैयाला प्रार्थना करते मला सुद्धा माफ कर नर्मदा मैया. कारण आपण सुद्धा जाणून बुजून अजाणतेपणे मनं दुखवलेलं असतं, तर आपल्याला माहीत नसतं. त्यावेळेस आपण रागामध्ये असतो, द्वेधामध्ये असतो, तर आपण खूप जणांचं मन दुखवतो. आपल्या हातून छोटे खूप असे पाप होतात. आपल्या पायाखाली कितीतरी छोटे जीवजंतू चिरडले गेलेले असतात. तर हे पापामधून मुक्त होतो आपण जेव्हा नर्मदा मैयाची परिक्रमा करतो, नर्मदा मैयामध्ये स्नान करतो, पूजा करतो, चालत असतो, तर तिथंच आपण स्मरण करतो, तर आपण खरंच खूप पापमुक्त होतो परिक्रमेमध्ये. आणि खूप अनुभव आलेले आहेत मला, तर मी वेळेच्या वेळी तुम्हाला खूप असे अनुभव सांगत जाईल. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नर्मदेवर कमेंटमध्ये जरूर लिहा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.